PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। आपण निलंगा पोलीस स्टेशन विषयी एक महत्त्वाचा विषय आहे, चर्चा आहे। आज 28/2/2026 रोजी अल्पवयीन मुलगी पळून गेली, तरी निलंगा पोलीस स्टेशननी फक्त गुन्हे दाखल केलेला आहे। या मुलीला पकडण्यामध्ये पोलीस प्रशासनाचा यश नाही। पोलीस प्रशासनाच्या ठिकाणी प्रत्येक वेळेस त्यांचे आई वडील जात असतात। पोलीस प्रशासनाने यांना धुडकून द्यायचं, आम्ही आमचं काम चालू आहे, आमचा तपास चालू आहे, असं पोलीस प्रशासनाचे अधिकारी असेल किंवा तपास आयोग असेल असे धुडकावून देत आहे। माझ्याबरोबर आज त्या मुलीचे वडील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं काय प्रकार झालेला आहे आणि मुलगी जाऊन किती दिवस झालेला आहे आणि मुलीचं वय काय। एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात बेटी बचाओ बेटी पढाओ अशी वाक्य बोलतात, पण या ठिकाणी असं होत आहे की एक 14 वर्षाची मुलगी जात आहे तरी पोलीस प्रशासनाला घाम फुटत नाही। ह्याच्या मागटला कारण काय आहे आपण जाणून घेऊया। काका नमस्कार, PSR 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मला सांगा, आपल्या मुलीबरोबर काय घडलेलं आहे? आपली मुलगी आता एक 15 दिवस झालं हां की पोलीस काही रिक्स घेणं गेल्यात। हां ते आम्ही गेलो तर आम्ही आमचं करायला ही करायला ती करायला म्हणून दाब दिले आहेत। हां त्यांनी हाकलून दिले आहेत, हां त्यांनी काही ही रिक्स घेणं गेल्यात। मला सांगा, रिक्स न घ्यायचं कारण काय? तीच आम्ही करायला ती करायला आम्ही बघला तुम्हाला का करायचे म्हणून हाकलून दिलं त्यांनी हां निलंगा पोलीस ठाण्यावरून। हां मग मला सांगा, तुम्ही पोलीस स्टेशनला किती वेळेस गेला होता? रोज चाललो, हां रोज चालल्यावर त्यांनी काही रिक्स घेणं गेल्यात, काही नाही हानसामी करतात। ते आई वडील त्याला अरेस्ट करा म्हणल्यावर त्यांनी अरेस्ट करणं गेल्यात। कुणाला का अरेस्ट करा म्हणता तुम्ही? त्यांच्या आई वडिलाला। त्यांचे वडील काय करतात? त्यांचे वडील होमगार्ड हां होमगार्ड कुठं? निलंगा ठाण्यामध्ये। निलंगा ठाण्यामध्ये आहेत हा, का? हां त्यांनी असं काहीतरी त्यांनी मध्ये काहीतरी हे केले असेल ते साहेबाला, हां त्यांनी काहीतरी दिले असेल त्यांनी, त्याच्यामुळं ही करणं गेले ते। हां हां मग मला सांगा, आम्ही कसं करावं? आम्हाला आमचं काय शिजणं गेली डाळ हां तिथं, आम्ही उगत चाललो येड्याने, आम्हाला कोणी बघणं गेल्यात, लिक्स करणं गेल्यात। गरीब माणसं आम्ही, वस्तू खाणारे माणसं आम्ही, हां ते आमच्यावर काही रिक्स घेणं गेल्यात, आमच्याकडे काही लक्ष देणं गेल्यात, हां त्याच्यामुळं आम्ही। मग मला सांगा, तुम्हाला जर न्याय नाही भेटलं, तुमची मुलगीचं नाही तपास लागलं, तर तुमची पुढची भूमिका काय राहील? चोरीची न्याय करावा लागतो, सरकारनं करावं लागते। हां तिची काय आहे ती आता बारकी नाबालक मुलगी आहे ती, हां त्याचं काय निधी हे लावावं लागते। मग तिने काही लक्ष घेणं गेल्यात सरकार, हां मग कसं करायचं ह्याचं काही नितर आम्ही आत्महत्या करत आहोत। हां तर आमची बारकी पोरगी आहे, नाबालक पोरगी आहे, हां 12-13 वर्षाची। हां मग ह्याच्यावर काय मला सरकार- सांगा, आता मला सांगा, काही जबाबदारी घेणं गेली, ती ठाणा बी काही रिक्षा घेणं गेलेत, काही नाही। हां मग ह्याचं हे तुमच्या हातामध्ये काय? हे FIR दर्ज झालेला आहे। किती तारखेला झालेला आहे? 18/2/2026 ला। हां तरी अद्यापर्यंत पोलीस प्रशासनाने तुमच्या मुलीला पकडलेलं नाही। नाही हां आपण जाणून घेतलेलं आहे नेमकं निलंगा पोलीस स्टेशन येथे चाललंय काय। काय निलंगा पोलीस स्टेशनचे लोकप्रतिनिधी काय झोपीचे सोंग घेतात का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकीकडे म्हणतात बेटी पढाओ बेटी बचाओ असे वाक्य बोलतात, पण या ठिकाणी निलंगा पोलीस स्टेशनमध्ये असं होत नाही। एका अल्पवयीन मुली जाऊन आज 15 ते 20 दिवस झाले, तरी पोलीस प्रशासनाला त्या मुलीला शोधण्यासाठी वेळ नाही। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, काय चाललंय तुमच्या राज्यामध्ये? कुठे नेऊन ठेवलात तुम्ही महाराष्ट्र माझा? PSR 24 न्यूज साठी प्रवीण राठोड, तुळजापूर, धाराशिव, महाराष्ट्र।